पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. साधारण 15 तारखेला निवडणूक होईल. पण एकंदरीत जर आपण बघितलं तर पिंपरी चिंचवडच्या राजकारणातला आजचा दिवस तसा पाहिला तर अजित पवारांसाठी अतिशय वाईट दिवस म्हणावा लागेल. कारण अजित पवारांनी ज्यांच्या हातात शहराच्या चाव्या दिल्या त्याच सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर प्रवाहाच्या सोबत जाण्याची प्रवृत्ती ह्या लोकांमध्ये दिसली, ज्यांच्यामध्ये स्थायी समितीचे 3 अध्यक्ष असतील, महापौर असतील, माजी महापौर असतील व अन्य जे पदाधिकारी आहेत ज्यांच्यावर अजित पवारांनी संपूर्ण विश्वास टाकला होता, त्यांनीच अजित पवारांची साथ सोडलेली आहे. एकंदरीत जर बघितलं तर 840 पेक्षाही जास्त इच्छुकांनी भारतीय जनता पक्षामध्ये मुलाखती दिल्या होत्या. जे पक्षाशी निष्ठावान आहेत त्या 840 जणांनी मुलाखती दिल्यानंतरही आज साधारणपणे 20 जणांचा प्रवेश झालेला आहे आणि आणखीनही काही जण भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास आहे का नाही, यामुळे हा एक प्रश्न या ठिकाणी तर निर्माण झालेला आहे. पण अजित पवारांची साथ सोडताना अजित पवारांनी त्यांच्यासाठी काय केलं ह्याची भावना त्यांच्या मनामध्ये राहिली नाही, एवढं मात्र आजच्या प्रवेशावरनं दिसतंय. एकंदरीत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शहरामध्ये आंदोलन करत असताना, आक्रोश आंदोलन करत असताना व भारतीय जनतामध्ये पार्टीमध्ये त्यांना प्रवेश देऊ नका असं सांगत असतानाच तिकडे मोठ्या थाटामाटात त्यांचा प्रवेश चालू होता. ही बाब मात्र नक्कीच सर्वसामान्य लोकांना अचंबित करणारी होती. येणाऱ्या निवडणुकीचा निकाल काहीही असो, पण अजित पवारांना मात्र आता ह्या शहरामध्ये जर उभारी घ्यायची असेल तर नक्कीच मोठे प्रयत्न करावे लागतील. पण एक गोष्ट या संपूर्ण राजकारणात महाराष्ट्राच्या पातळीवर विचार केला तर एकमेकांच्या पक्षातील लोकांना घ्यायचं नाही अशी भावना आणि असं त्यांचं अंडरस्टँडिंग झालेलं असतानाही आज भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला एक मास्टर स्ट्रोक दिला आहे. ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप असतील, आमदार महेश लांडगे असतील किंवा अध्यक्ष शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे, तसेच अमित गोरखे आणि उमा खापरे या सर्वांनी प्रयत्न केलेला आहे. आता राष्ट्रवादीची मदार ही फक्त आता काही लोकांवर येऊन ठेपलेली आहे. त्यांच्यामध्ये अण्णा बनसोडे असतील, योगेश बहल असेल किंवा विलास लांडे. नेमकं काय होणार हे 16 तारखेला समजेल, पण आजच्या दिवसाचा मात्र नोंद ही इतिहासात केली जाईल. सचिन चपळगावकर, सिविक मिरर, पिंपरी चिंचवड.